नमस्कार, माधुरीच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। वाळवण स्पेशलमध्ये आज आपण बनवणार आहोत खारोड्या म्हणजेच बाजरीचे वडे। अतिशय चविष्ट, खमंग आणि खुशखुशीत असे हे बाजरीचे वडे। चला तर बनवूयात बाजरीचे वडे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे बाजरी इथे मी 2 किलो घेतलेली आहे। वजनाने 2 किलो, पण एका पातेल्याने मोजून घेतली ती 2 पातेले भरले आहेत। ही बाजरी छान निसून पाखडून घेऊन स्वच्छ धुवून घेतली आणि दिवसभर पाण्यामध्ये भिजत घातली आहे। ही बाजरी आपण सकाळीच धुवायला घ्यायची, म्हणजे ती दिवसभर पाण्यामध्ये भिजवता येते। त्यानंतर रात्री हे सर्व पाणी निथळून घ्यायचं आणि एका स्वच्छ कॉटनच्या कपड्यामध्ये ही बाजरी बांधून ठेवायची रात्रभर। रात्रभर बांधून ठेवल्यामुळे तिला छान मोड येतात। सकाळी ही बाजरी आपण काढून घेऊ। बघा, आता छान बाजरीला मोड आले आहेत। आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भरडून घ्यायचे आहे। बाजरीची आपल्याला छान जाडसरच भरड काढायची आहे। ही सर्व बाजरी मी छान मिक्सरमधून भरडून घेतली आहे। आता आपण ज्या पातेल्याने बाजरी मोजली होती त्याच पातेल्याने पाणी मोजायचं आहे। मी 2 पातेले बाजरी घेतली म्हणून इथे 6 पातेले पाणी घेतले। त्यानंतर आपल्याला जिरं, लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवून घ्यायची। ती पेस्ट बनवल्यानंतर एका वाटीमध्ये काढून तीळ, मीठ, हिंग आणि ओवा घ्यायचा आहे। पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून द्यायचे। परत पाण्याला उकळी आली की तेव्हा आपल्याला थोडी थोडी करून ही बाजरी पाण्यामध्ये टाकायची। बाजरी टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं पातळ वाटेल, पण शिजत आल्यानंतर हे थोडं घट्ट होईल। जवळपास मला इथे 40 ते 45 मिनिट हे बाजरी शिजायला लागली आहे। इथे आता आपली बाजरी शिजून तयार आहे। आता हा घाटा आपण एका पाटीमध्ये काढून थंड होऊ द्यायचा। थंड झाल्यानंतर हे बाजरीचे वडे आपण टाकायला घेऊयात। हे वडे पाडून झाल्यानंतर छान दिवसभर वाळू द्यावेत। संध्याकाळी हे छान बाजरीचे वडे आपले तयार झालेले असतात। आता हे बाजरीचे वडे तयार तर झाले, पण खायचे कसे? त्यासाठी आपल्याला इथे एका कढईमध्ये तेल घ्यायचं आणि हे खारोड्या भाजून घ्यायच्या। छान खमंग अशा भाजून होतात। बघा, आता इथे छान त्यांचा कलर बदलला आहे। आता ही खारोडी आपली खाण्यासाठी तयार। पण ही खाताना कांदा जर त्याच्यासोबत घेतला तर खूप छान आणि चविष्ट लागते। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।